मित्रांनो, सुशिक्षित खासदार असावा तर राघव चड्ढासारखा. कारण राघव चड्ढानी जो सभेत लोकसभेत जो विषय मांडला, पाण्याची बॉटल असो का दुधाचा भेसळपणा असो, किंवा एखादा खासदार आमदार 5 वर्षे जर 5 वर्षामध्ये एकदा निवडून दिलं की तो जर खूप भ्रष्टाचार करत असेल आणि 50%च्या वर लोकांचं ऑब्जेक्शन असेल तर त्याला काढण्याचा रूल असेल. तर असे बघता असा आवाज उठवल्यानंतर सत्ताधारी पक्षांना ते नियम बदलण्यासाठी किती भाग पडतात. तर पहिलं तर त्यांनी पाण्याच्या बॉटलीबद्दलचा विषय मांडला. 10 रुपयाची बॉटल 200 रुपयाला जे पाण्याची बॉटल विकत होते एअरपोर्टला, ती आता 10 रुपयाला झाली. चहा पण राईट 20 रुपयाला झाला. तर सत्ताधाऱ्यांना एक सुशिक्षित खासदार कसं म्हणजे मुद्दा मांडून तो त्यांना करायला भाग पाडतो, याचं एकमेव उदाहरण म्हणजे राघव चड्ढा. तर मित्रांनो, आमदार खासदार हे जातीवादी आहे म्हणून तुम्ही निवडून नका देऊ. कारण जातीवादी म्हणून निवडून दिलं तर आपल्याला हे असे दिवस बघावं लागतील. तर पहिला तर मुद्दा असा आहे की बाहेर देशामध्ये बजेटमध्ये 20% आपण आरोग्यावर खर्च करतो आणि आपल्या देशामध्ये फक्त 3% आपलं खर्च करतो शिक्षण आणि आरोग्यावर. 3 ते 4% म्हणजे किती दयनीय अवस्था आहे. कारण का आरोग्य आणि शिक्षण हेच 2 मुख्य मुद्दे आहेत जे की प्रत्येक देशाला पुढे नेऊ शकतात. कारण का आज बघतो ना तर आपल्या आरोग्य व्यवस्थेची खूपच मोठी शोकांतिका आहे. कारण का प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलं की ते राईट भलेच्या भले बिल फाडतात आणि त्याच्यामुळे किती कुटुंब रस्त्यावर येतात एखाद्या डिसीज झाला तर, एखादा रोग झाला तर. आणि तोच मुद्दा राघव चड्ढानी खूप चांगल्या प्रकारे राज्यसभेत आणि लोकसभेत मांडला. आणि असेच खासदार लोकसभेमध्ये जाऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणे खूपच गरजेचं आहे. कारण म्हणतो ना आपण की मतदान करून किंवा आंदोलनं करून राईट विषय मिटतात, पण त्याच्यापेक्षा हेही महत्त्वाचं आहे की चांगले खासदार, सुशिक्षित खासदार कॅन्डिडेट लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये जाणं महत्त्वाचं आहे. कारण का असे विषय मांडले तर सर्वसामान्याचे प्रश्न मार्गी लागतील.